नमस्कार मंडळी, राम राम. मी समृद्धी, दख्खन थाट विथ समृद्धी या चॅनलवरती तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आज आपण बघणार आहोत बटाट्याचे वेफर्स. तर हे वेफर्स वर्षभर टिकावं यासाठी मी टिप दिले आहेत. बटाट्याचे वेफर्स लाल पडू नये म्हणून मी काही टिप दिले आहेत आणि काही सोपी पद्धत सुद्धा सांगितलेली आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप न करता. म्हणजे तुमच्याकडून पहिल्यांदा करत असाल तरी तुमच्याकडून काहीही कोणतीही चूक होणार नाही आणि तुमचे वेफर्स परफेक्टरित्या तयार होतील. तर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि आता जास्त वेळ न घालवता रेसिपी स्टार्ट करूया. वेफर्ससाठी सर्वात प्रथम मोठे मोठे आकाराचे बटाटे घ्यायचे, धुवायचे आणि त्याचे मस्तपैकी चिप्स काढायचे. पण चिप्स काढताना एक गोष्ट लक्षात घ्यायची की आपल्याला चिप्सचं मशीन हे वरती ठेवायचं आणि खाली पाण्यामध्ये आपले चिप्स पडतील हे लक्षात घ्यायचं आहे. कारण त्याच्यामधील जे स्टार्च असतं ना, त्याच्यामुळे आपले चिप्स पिवळे होतील. म्हणून काय करायचं आहे, पाण्यातच आपल्याला किसायचं आहे. आणि आता बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मी किसून ठेवलेलं आहे. चिप्स पाडून एका पाण्यामध्येच आहे आणि ह्या पाण्यामध्ये आपल्याला तुरटीची पावडर टाकायची आहे. आणि तर मी टोपामध्ये पाणी ठेवलं होतं आपले चिप्स उकळवण्यासाठी. तर आपलं पाणीसुद्धा मस्त उकळी आलेले आहे आणि त्याच्यामध्ये टाकायचं आहे 1 ते 1.5 चमचे तुरटीची पावडर आणि चवीनुसार मीठ. ते झाल्यानंतर हे सर्व चिप्स आपले पाण्यातील काढून टोपामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि त्याला मस्तपैकी एक उकळी येऊ द्यायची आहे. आता बघा तुम्ही बघा आता हे कसं मी खालून हलवते. जास्त असं घाईघाई नाही करायची, नाहीतर मग ते आपले वेफर्स आहेत ना ते तुटू शकतात. म्हणून असं परातनं घ्यायचं एक आणि खालतून वर असं एक 2-4 वेळा परतून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळ्या चिप्सला समान शेक लागला जाईल आणि मग शिजतील. हे बघा मस्त उकळी येते की नाही. असं परातनं हलवून घ्या. मस्त खूप टेस्टी होतात असे चिप्स, अजिबात मोडत नाहीत, अख्खे अख्खे निघतात. आणि बटाटा हा नेहमी पातळ सालीचा वापरा. नवीन जे मार्केटमध्ये येतात ना बटाटे, त्याचेच वेफर्स बनवा, खूप छान बनतात, वर्षभर टिकतात. आता तुम्हाला दाखवते बघा आपला बटाटा शिजला आहे की नाही. ते असं एका परातनं घ्यायचं आणि बघायचं बाबा शिजले की नाही. आणि मिठाचासुद्धा अंदाज घेऊ शकता तुम्ही. खाऊन थोडंसं मीठ आहे की नाही हे बरोबर चेक करा. कमी असेल तर थोडंसं घाला पाण्यामध्ये. तर खूप गरम होतं ना, म्हणून तिथं तुम्हाला दाखवता नाही आलं मला. हे बघा आपला बटाटा असा ट्रान्सपरंट झाला पाहिजे, म्हणजे आपला बरोबर बटाटा शिजलेला आहे. तुम्ही बघू शकता परफेक्ट झालेला आहे. तर आता काय करूया, गाळणीमध्ये गाळायचं आहे हे चिप्स आणि जास्त वेळ न घालवता आपल्याला असं कपड्यावर, कॉटनच्या किंवा साडीवर म्हणा, कोणत्याही एका ह्याच्यावरती कपड्यावरती सुकवत टाकायचं आहे. तर मी इथं गॅलरीमध्ये साडी अंथरली होती, त्याच्यावर आता हे चिप्स पसरवायचे आहेत. लागून लागून नाही ठेवायचे, थोडंसं मोकळे करून ठेवायचे आहेत. एक सिंगल आपल्याला चिप्स ठेवायचं आहे, जेणेकरून ते चिकटणार नाहीत. कारण त्यांची अजून प्रोसेस चालू असते ना, तर ते चिकटून शकतात आणि तळताना मग ते सुकलं तरी ते जॉईंटच राहतात. तर हे बघा दुपारचं हे असं झालेलं आहे, ऊन लागलेलं आहे, खूप छान होतात. असेच 1-2 दिवस वाळवून घ्या कडकडीत उन्हात, मग वर्षभर टिकतात. काही बुरशी वगैरे येत नाहीत, मऊ पडत नाही, टेस्टमध्ये काहीच फरक नाही पडत. 2 दिवस फक्त वाळवा. हे बघा वाळवल्यानंतर असे दिसतात ते. आता तळून पण बघूया. तर मस्तपैकी कढईमध्ये तेल टाका, त्याच्यामध्ये वेफर्स टाका, थोडे थोडेच टाका, कारण मग ते जळू शकतात. तर तेलाचं टेम्परेचरसुद्धा मध्यम ठेवा, कारण ते पटकन हलके असतात ना, ऑलरेडी ते शिजलेले असतात, त्यामुळे जास्त गरम गरम तेल नको. खूप छान लागतात. तुम्ही ह्याच्यावरती पेरी पेरी मसालासुद्धा टाकलात तरी खूप भारी लागतात. लहान मुलांना खूप आवडेल. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, खरपूस होतात बघा, बाहेरपेक्षा घरचे खूप छान या होतात. पद्धतीने तुम्ही वेफर्स बनवा. आणि जर तुम्हाला मध्येच कोणत्या तरी फ्लेवरचे त्यामध्ये ॲड ऑन करायचं असेल तर तुम्ही तळून घ्या, नॉर्मल जसं तुम्ही तळून घेता तसं. आणि त्याच्यामध्ये फ्लेवरसाठी पेरी पेरी मसाला टाकू शकता तुम्ही, किंवा टोमॅटोचा जो ड्राय पावडर मिळते मार्केटमध्ये ती सुद्धा तुम्ही त्याला लावून टॉस करून तुम्ही ते सुद्धा मुलांना खाऊ देऊ शकता. आणि आपल्या चहाच्या वेळेसुद्धा ते मस्त लागेल चहासोबत. तर अशाच नवनवीन रेसिपींसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तोपर्यंत नमस्कार.